बाळूमामांच्या नावानं चांग बोलत. आता आपण मुलाखतीला पुढे सुरू करूया. मग इथला तो कारण जो तुमचा झाला होता इथं मामा किती एक दिवस राहिला होता? रात्रीला 1 वस्तीला होतं वस्तीला बघा. होतं. आणि यदोळा म्हणजे त्यांनी तुम्ही उठले. म्हटलं त्या दुसऱ्या पंक्तीला किंकाळे नाही, पहिली पंक्ती त्यांची आनंदाने जेवली हो. बर बर दुसऱ्या पंक्ती बसायला आलत्या, आमचं समाज वाढायला आलतं, घालायला आलतं. हा हा त्याची सुद्धा समाजाला म्हणत होता, अरे माझा प्रसाद तुम्ही आनंदानं वाढा म्हणून सांगायला आलत्या आमच्या समाजाला. बर. म्हणजे आमचं असं पंगत असली की वाडा वाडा रे वाडा असं वाडा फिरायचं वाडा मामा. असं सध्या असे त्यांची भाषाच असत हो. हा 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 मग आमचं समाज म्हणजे काय त्याच्यापाशी ठरणार नाही. हा हा मामा आम्हाला शिव्या देईल, मामा आम्हाला बोलेल असं आमच्या समाजाला भ्या वाटते. भ्या वाटते. 100 उंबरा आहे. हा. ते काय आमच्याच घरी असं नाही, 100 उंबऱ्याला मान्यता देत होता हा ते. हा हा सगळ्यांना समान सगळ्याला समान ठेवायचा. खरं भ्यायचे लोक लोक भ्यायचे हो, मोहर जाय म्हणजे भ्यायचेच हो. मला हे सांगा, आता तिकडे तुम्ही पटणकोडीला सुद्धा गेला होता, पटणकोटला इथे सुद्धा गेलतो. आल्यावर सुद्धा मामांना बघितलं तुम्ही. हा. मामाच्या तोंडचं एखादं वाक्य तुम्हाला असं आठवतं का? वाक्य काय नाही वाट. काय कोणाला बोलले, काय कोणाला म्हटले असेल अहो किंवा हे काय? जाणाऱ्या माणसाला हे बघा असं कन्या खावा रे, रांडेच्या जावा रे, बायकांनी असं काहीतरी घाण बोलणार, त्यांचं चांगलं फारसं चांगलं होणार. आज लोकांना शिवी दिली तर हा, हा. तुम्हाला जरी दिली तर तुमचं पण असं होणार, असे त्यांची वाक्य होते बघा. बरं, बरं, बरं. आणि चांगलं गोडीनं बोललं की त्यांचं काय कल्याण होत नव्हतं. होत नव्हतं हं. असा अनुभव असा हे अनुभव आम्हाला आहे बघा. हा, हा, हा. तुम्ही हे पण सांगितलं की ते दुसऱ्या पुढल्या वर्षी काहीतरी मग दुसऱ्या पुढल्या वर्षी तुला 16-17 लुगडी नेता म्हणलं. एक मुलगी झाली, बर ती मुलगी आता माझ्या घरीच आहे. बर 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 मग एक उलट आमचं हे पोरग 2 वर्षाचं होतं. बर मग रुकडीला आमचं मालक बालगाला गेलतं. हा हा आणि ते काय मी काय म्हणलं, मग गेली त्या बाया काय म्हणल्या, अरे मूर एक घटकाभरात मरतही, कशाला चाललायस तू? माझं मूल मेलं तर बे समाजातली माणसं जरी हिता असली तर तिन्ही पण मातीतच घालणार, आणि मी जरी असलो इथं ते पोरग मेलं तर मी पण मातीतच घालणार आहे. फर मी जत्रेला जाणार. एक गुळाचे रवा घेतले आणि तिने जत्रेला गेले. तोपर्यंत आमचा मुलगा खीर कुणाकडे तर पाठवली होती प्रसादाची. ते आमचा मुलगा उठून दोन्ही हाताने खीर खायला लागला. बर एवढी. आणि त्याला आमची परिस्थिती, मूल वाढलं तर गिरणीचं त्याला आणि म्हणले तर टाळला मेलं तर त्याला घालाय नाही, चिमणीला त्याल नाही, मेलं तर मरून दे, बिन तेलाचं मूल माझं जाऊ दे डबऱ्यात, खरं तेल तर पाहिजे राखेच म्हणून मी एक गिरणीचं राखेला आणून ठेवलो. मग बायका आडवं पडलं तर आमचं मालक ऐकलं. मग मी रागाने हिरव्या भाकरी काढलो, हिरवी डाळ काढलो, गार पाणी आंघोळला घेतलं. मग का तर मटण खाऊन आलतो तिथनं रुकडीतनं. हा 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 ते भुगळाला ते जक्यारला गेलतं. बरोबर मी रागानं सगळे मी एवढं असं केलं बघा त्याने. रागानं एवढं हे एवढं रागानं माझं मूल मारायला आलंय, आणि याची मामा कसा आठवायला आलाय, हा, हा, हा. मला राग आलता बघा. हा. म्हणजे तुकाराम महाराजांच्या बायकोसारखं तुमचं झालंय सगळं. होय, माझं मूल मारायला आलंय, हे का चालल्यात आमचं मालक म्हणाला. मामांच्यावर काय चाललंय? मग त्यांनी वाक्य काय केलं, हा. मी पण असलो तर त्याला मातीच्या डबऱ्यात घालणार, हा, हा, आणि त्यांनी पण असलं तर हा, लोक असले तर मी पण मातीच्या डबऱ्यात घालणार म्हणतो. हा, हा. मग ते मूल जतन केलो म्हणताना मग ते मला मूल मागणं 2 मुलं दिली. जगलं मुलं. हे जगलं हा. पण ते वारलं हो. हा, हा, हा. आमच्या दिराज जतन केलं का नाही, ते वारलं. एवढं आता घरात एवढी वाईट परिस्थिती असताना एवढी वाईट परिस्थिती. जात होते तिकडे मामाच्या, काय एवढी अप्रूप होती मामांची? अहो आम्हाला सुख समाधान देऊन दे म्हणून आम्ही त्यांच्याकडे एवढाच अभिमान मागायचा येतो हो. मग सांगितलं ना, आमचे सगळं पूर्ण घर आहे, आमच्या दिराचं बिराचं सगळं सांगितलं ना. हा, हा. मग आमच्या दिरापासून आमच्या घराचं कल्याण व्हायला लागले. व्हायला लागलं. भरपूर सारणे. आता हे तुमच्या घरात कोण कोण असेल सांगा? आता आमच्या दिराला 2 मुलगा आहेत. त्यालाच त्या 2 मुलगासनी 3 पोर आहेत. आमच्या मुलग्याला 2 पोर आहेत, 1 मुलगी आहे. बरं. त्यांच्या बी घरात 1 मुलगी आहे, बरं. दिराच्या बी घरात 1 मुलगी आहे. ठीक आहे, सांगा. तुमच्या आजोबांना वडिलांना आजोबा आमचा दीर तुमच्या हो. आजोबांना हे कडदोरा काहीतरी दिला होता मग. 3 करदुरा आमची सासू तिथे खायम जायत होते. नरशे रांड तुझी गरीब मुलं आहे, तुझ्या मुलासनी दागिनं कुठलं म्हणून तिघासनी 3 करदूर घातल्यात करून. कोणाला? आमच्या दिरासनी, आमच्या नवऱ्याला. हा. 2 दीर होत, हा. 1 नवऱ्याला. म्हणजे तिघासने 3 कडदोरे घातलेत. घातल्यात. अजून आमच्या घरी आहे करदुरा. घरे आहेत? हाय कसले करदुरा. कडदोरे आहेत ते? ते लई भारी करदुरा आहे. म्हणजे चांदीचे आहेत का कसले? चांदीच आहे, डब्यात लांजा. मामाने दिलेलं कडदोरा आहे? मामाने दिलेलं आहे. आमच्या पुतण्याच्या घरात ते काकत का नाही हा. दंडबळ्या केल्या.
बर मग माझा अजून मोडला नाही, माझा अजून शिल्लक आहे. बर 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 एवढ्या आमच्या माणसाने परमाकिनानं चाकरी ते केल्यात, कन्या भरपूर खाल्ल्यात, आंबील खाल्ल्यात, त्यांच्यापासून आमचं असा उजेड पडलेला आहे. तुमच्या घराण्याचा त्यांच्यावर उपकार आहे आणि त्यांचा तुमच्यावर उपकार आहे हे असं कशाचा दोघांचं- उपकार हो? होय आहेच की. अहो आमची सासू म्हणायची आमच्या पोराशने अन्न मिळत नाही, तिथे खायला कसं त्या आहे, प्रसंगाने आई- द्यायची हो. कसं आहे माहिती आहे, आपण देवावर उपकार करायला पाहिजे तरच देव आपल्याला देतोय, नाहीतर असं ऐकतं देव देत नाही. मामांचे साखरे तुम्ही केलाय सा, तुमच्या पतींनी म्हणा किंवा तुमच्या दिरांनी आमच्या भरपूर चाकरी दिरांच्या केली. दिरांच्या चाकरी केल्या. सांगा दिरांच्या विषयी सांगा की कसं काय. दिरांचं सांगितले ना, लहान होते म्हणून. हा? ते घबरे तू. मग ते काय मग आमच्या दिरा प्रसंगानं आमचं चांगलं झालंय. मग कोण तर लोक काय तर म्हणायची कराबा मेलाय, कराबा मेलाय. मग मामा काय जीव आणला असं लोक बोलत्याला आम्ही ऐकलंय, ते काय आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं नाही. बघितलेलं नाही. नाही महत्वाचं ते. हा. होय, लोक कुठे झाड पाडायला जाऊन, हा. कुठे काय करायला जाऊन, कुठे वांढरे आजार झाला असं काय तर लोक बोलत होते. बरं, बरं. पण ते आपण डोळ्याने बघितले नाही, आपण कसं म्हणायचं, म्हणायचं. तुम्हाला असं ते कसं मुलाखतीला द्यायची असं आई- आम्हाला अवघड आई, आहे. खरोखर मी प्रत्येक जेवढ्या लोकांना भेटलोय हं, सांगतो तुम्हाला, हं, तुम्ही असला तर त्यातल्याच यायचा, हं, जेवढ्या तुमच्यासारख्या लोकांना भेटलोय त्या सगळ्यांनी हं. एक शब्द असा खोटा सांगायला नाही. मग सांगायला नको एक काय? शब्द खोटा सांगायला नाही. तसंच तुम्ही सुद्धा आहे बघा, तुम्ही बघायला नाही तर बघायला नाही म्हणून हो, सांगा. बघायलाच नाही हो. आता लोक सांगतात ऐकल्यात म्हणून, जरा बोलू नका काका, जरा बोलू नका. लोक सांगतात ऐकतात म्हणून आम्ही तुम्हाला सांगावं काय आम्ही बघितलंय नाहीच की, म्हणून. नाहीच की. हा? अगं ते मला आवडलं खरंच, आणि असंच मला प्रत्येक ठिकाणी असा अनुभव आहे, खरंच असा अनुभव. मग आम्ही कसं सांगणार? मला आणखीन एक सांगा आई, मामांना त्यावेळेला तुम्ही तिथं 2-3 ठिकाणी किंवा सारखं बघितलंय तुम्ही, आम्ही मामा बघितलं. त्यावेळेस देव होते, देव आहेत किंवा असं काय असं वाट देव असं काय नाही, मनुष्य आहे असं वाटत होतं. बरं. पर लोक मामा आहे, लोक मामा आहे, मामा आहे. हुरुट्याला काय माणूस असणार तिथे काय? आम्ही नांदा आले म्हटलं आम्हाला माणूसच वाटणार काय सांगा बरं. हा, होय. आम्हाला काय आमच्या भागाला तुमच्या आमच्या घरात कधी आले होते का मामा? आमच्या घरात नाही बा. तुमच्या आम्ही घरात आल्यावर तर नाही बघा. बरं, मग आले होते त्यावेळेला कुठं आले होते? देवळात, समाजी देवळात, आणि त्या दिवशी राहिले होते एक दिवस, ते कुठं राहिले होते मामा? देवळात, देवळात राहिले होते, देवळात. बिरदेवाच्या देवळात. होय, बिरदेवाच्या देवळात. तिथं बांधले मामा बसले त्या जागेला. म्हणजे त्या मामांच्या काळापासूनचं देऊळ आहे ते. होय. हा? वा, वा, वा. आणि आमच्या गावाला एक वाक्य करून गेलं तिने, त्याला शेवट बरं. ह्या गावाला म्हणजे काहीतरी घात होणार आहे, ते आम्ही पक्का ऐकलेला आहे. घात ह्या- होणार आहे? होय, ह्या गावामध्ये काहीतरी एक अपराध घडणार आहे म्हणाला माणगावमध्ये? माणगावमध्ये. हा. मग ती घडणार आहे म्हटल्यावर मामा गेल्यावर 3व्या दिवशी काय झालं होतं काय, एक आमचा माणूस बसला होता. मामा गेल्यानंतर तिसऱ्या मामा गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी दिवशी. म्हणजे मामा इथून गेल्यानंतर तिसऱ्या तिथनं गेल्यावर मग दिवशी. ते- एक मिनिट मला- काका, एक मिनिट एक माणूस मिनिट. हा. सांगा ते घात झाला होता. आमचा एक माणूस तिथं पान खायला बसला होता. असे 5 मिनिटात उठले असं मला मामाला इथं उत्तर देऊन गेलता धनगरवाड्यात, इथं काहीतरी घडणार आहे या गावात म्हणून. मग एक माणूस आमचा पान खायला बसला होता, ते असं उठून बघितला झाला तोपर्यंत बस्तीची शिकार डासळे. म्हणजे ती लोकांची विनंती काय होती, ह्या देवाचा लय वाढ आहे, माझ्या भावाचा वाढ करण्यासाठी कमी करण्यासाठी तिथं वाढ ठेवायला आल्यात, पर असं काय होणार नाही म्हणून त्याने शब्द देऊन गेला जाताना. बरं. मग 3व्या दिवशी मामा गेल्यानंतर बस्तीची वरला कळस डासळला. आणि आमच्या जातीतला एकच माणूस बसला होता तिथं आमच्या धर्मातला, तो ताटनं पान खाऊन बघितला झाला. हा 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 हा. मग तो घात होणार होता तो. ते झालाच हो मामा झालाच गेले, घात. 3व्या दिवशी झालाच होतो. अरे बापरे. हं. मामांचा आज मग पण- भरपूर बघा आमच्या 100 उभऱ्यावर मामांची काळजी आहे, मामासनी भेटावं असं सगळ्या 100 उभऱ्याला आमच्या वाटते. हा, हा, हा. तुम्ही सुद्धा एवढं प्रेमाने एवढं आपुलकीनं सांगालाय मामांच्या विषयी, आणि तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतलाय. होय. तुमच्या पुढ्यात आम्ही बसलो हे आमचं भाग्य आहे. हे कारण काय बघा, प्रत्यक्षात मामांना तुम्ही बघितलाय, मामांच्यावर तुम्ही राहिलाय, मामाने तुम्ही अनुभवलाय. तुमच्या सांगायला पुढ्यात आम्ही काय? आहे म्हणजे आमचं भाग्य आहे. कारण आम्हाला आम्ही फक्त त्या फोटोमध्ये बघतोय, होय. पण तुम्ही प्रत्यक्षात बघितलाय. आणि काय मामांचे अनुभव किंवा तुमच्या घराचे अनुभव काय आठवत? काय घराचं नाही बा. आमचे सासूबाई ते करते एवढं आमच्या लक्षात आम्ही हुरूट हो, आम्ही कशाला तेवढे लक्षात घ्यावं. हे आमच्या वजर एवढं घडलेलं आहे. आम्हाला बी हुरूटपणात कडलेला लावून दिले म्हणताना आम्ही बघितलं, कडली 2 वेळा, हे तर 1-2 वेळा एकदा आलं. रामाधनगर त्यावेळेला किती दिवस तिकडे बकऱ्यामध्ये असायचे? कोण तुमचे रामाधनगर पती तुमचे? पण ते आमचे एक 20 वर्ष गेले नव्हते. मग 20 वर्षाने त्यांच्या जीवाला काय तर जरा संकट पडला. 20 वर्ष गेले नव्हते? होय, गेलेच नव्हते.
मग ते जीवाला जरा संकट पडल्यावर त्यांना बरं नसताना मग त्यांनी मी काय तर माझं होऊन दे म्हणून त्यांनी मेंढरात गेले. म्हणजे पहिल्यांदा गेल्यानंतर परत 20 वर्ष आधी बंद केलं. आमचं दीर घरदार कुटुंब सगळे सेवा करत होते. हा. मामाची मेंढरा काय जायचे आमच्या सासूबाई सकट जायत होते. बर परत तिने जरा कटाळलं पोराबाळात मला नाचारपणा आलेला आहे मला भाजी शिवाय काही इथं मिळेना म्हणून हा. तिने उठून गेले. त्या जरा जीवाला अवघड आलं जीव त्यांना जरा जीवाला लय संकट पडला. मग दवाखान्यात आल्यावर काय केलं मी मामाकडे जातो जात असं तर जावा म्हणाला. हा. पण त्याला काय मामा नव्हतं. त्यावेळेला मामाने समाधी घेतलेली होती. समाधी घेतलेली होती. समाधी घेतलेली होती आमचं मला गेलं त्यावेळेला. हा, हा. मी कमनूर च्या पेरामध्ये गेलं आणि तिथं आमची गाडी थांबली. हे मी यालाही म्हणाले ती गावची लोक पण कमनूरात देवामोहर गेलं आणि गाडी तिथं थांबली. पण थांबल्यानंतर आम्ही जेव्हा तिथं जाऊन दवाखान्यात झड झाल्यावर आज मग त्या मेंढरात गेले. मग तिथे एक कोणतर साधा देवऋषी होता. तो काय म्हणला अरे त्या राम्याला इकडे लावून दे. बर माझं काय काम आहे म्हणाला ना. मग दसरथा म्हणून मोहर गेला त्याला म्हणाला दसरथा नको राम्याला लावून दे रांगऱ्या म्हणाला. हा, हा, हा. मग तो देवरीची काय तर आपलं सांगायला आला. अरे तू 25 वर्षांना आता आलायस आणि तू आता चाकरीला खाय मी यायला पाहिजे मेंढरात. अरे बाबा मला जास्त ह्यात जरी मला तरी त्यानं सावकारकी दिली नाही तर गरीबपणा दिला नाही मला आठवण झाली तर काय करणार. माझ्या मनाचं कंट्रोल ठेवून मी मामाकडे येणार. हम्म, हम्म, हे आमच्या मालकाने भाषा केली. हम्म. बर बर मी येतो बी म्हणून त्याच्या भाषेत गावणार नाही राहतो बी म्हणून गावणार नाही. बर मग त्यापासून त्यांनी जातात. जागा मग त्यांचं काय 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 त्या आदमापुरात त्यांचं